श्री हनुमान जयंती कथा। हनुमान हा भगवान श्रीरामांचा निष्ठावान सेवक। हनुमान आपल्या असीम भक्ती, अफाट शक्ती, विनम्रता अशा अनेक गुणांसाठी पूजला जातो। तर मंडळी, हनुमानाच्या जन्माची कथा श्रीरामांच्या जन्माशी निगडित आहे। हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते। अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून महादेवाची पूजा करत होती। अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या 3 राण्या हे सुद्धा आपल्याला मूल व्हावे म्हणून देवाची प्रार्थना करीत होते। त्यांनी आपल्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे पुत्र कामेष्ठी यज्ञ केला। या यज्ञाचा प्रसाद म्हणून 3ही राण्यांना देवाकडून फळ मिळाले। राणी कैकेयीच्या हाती आलेले फळ एक घार घेऊन पळाली, पण उडताना तिच्या हातून ते दिव्य फळ निसटले। हेच फळ वाऱ्याने अंजनीच्या हातात पडले। आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले फळ तिने देवाचा प्रसाद म्हणून श्रद्धेने ग्रहण केले। अयोध्येत सुमित्रेने आपले फळ कैकेयीसोबत वाटून खाल्ले। त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येत 3ही राण्या आणि अंजनी या सर्वांना मुले झाली। केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला त्याचे नाव ठेवले मारुती। मारुती म्हणजे वारा किंवा वायू। वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले, त्यामुळे मारुतीला वायुपुत्र असेही म्हणतात। शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार असल्याचीही श्रद्धा आहे। मारुती अत्यंत शक्तिशाली होता। एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्यबिंब पाहून मारुतीला ते सुंदर पिकलेले फळ वाटले आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली। त्याला अडवायला देवांचा राजा इंद्र याला आपले वज्र वापरावे लागले। या वज्रप्रहाराने मारुतीच्या हनवटीला लागले आणि ती वाकडी झाली। त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमान असेही पडले। हनुमान चिरंजीव म्हणजेच अमर आहे, त्यामुळे असेही म्हणतात की तो आजही जिवंत आहे आणि लोकांना बळ देतो। जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून जातो अशी श्रद्धा आहे। हनुमानाच्या अतुलनीय बळामुळे त्याला बळाची देवता मानले जाते। जेव्हा मुस्लिम राज्यकर्ते भारतात येऊन इथल्या हिंदू जनतेवर अत्याचार करत होते, तेव्हा हिंदूंमध्ये त्यांच्याशी लढण्याचे सामर्थ्य यावे म्हणून समर्थ रामदासांनी हनुमानाच्या म्हणजेच बळाच्या उपासनेला प्रोत्साहन दिले। विविध ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। आजही कुस्तीच्या आखाड्यांमध्ये हनुमानाची मूर्ती सहसा असते। पहिलवान हनुमानाला नमन करूनच कुस्ती खेळतात, तयारी करतात। तर मंडळी, चैत्र पौर्णिमेला हनुमानाची जयंती साजरी केली जाते। हनुमानाच्या मंदिरांमध्ये त्याची विशेष पूजा होते। मोठ्या संख्येने लोक हनुमानाच्या दर्शनाला येतात। तर मंडळी, आशा करते ही हनुमानाची जन्मकथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहिण्यास विसरू नका। धन्यवाद। जय श्रीराम।